ठीक आहे, हा सुद्धा सर्वानुमते मंजूर झालेला आहे. नंतर दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, आपण ज्या ठिकाणी 2 दिवस झालं साहित्य संमेलन घेतोय, तुम्ही पाहिला असेल ही वाडा. हा नुसता वाडा नाही आहे, हा नुसताच रंगमाल नाही आहे, तर हा सांस्कृतिक आणि कलेचा सर्वात मोठा किंवा सर्वात मोठी अशी प्रतिकृती आहे. याचं जतन झालं पाहिजे, याचं संवर्धन झालं पाहिजे, याचा विकास झाला पाहिजे होते. जेव्हा मी 2018ला या ठिकाणी आलो होतो त्यावेळेस हे खंडहार होतं. खंडहार काही नव्हतं ह्याच्यामध्ये. मग आपल्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करून हे थोडं निधी वगैरे मंजूर करून हे केलं. आणि जेव्हा आपण गेल्या वर्षी पहिली साहित्य संमेलनाची बैठक इथं घेतली तेव्हा ह्या वाड्याचं सगळं जे काही रुपडं असतं ते काय झालं, पालटून गेलं. तिथले एक पत्रकार आहेत, त्यांनी आपली पत्रकार परिषद झाल्यावर राज्य लेवलला लेख लिहिले आणि सगळ्या आमदार मंत्री खासदारांनी या ठिकाणी येऊन भेटी दिल्या. म्हणजे आपल्या साहित्य संमेलनामध्ये एवढी ताकद आहे. तर आम्ही 4च लोक होतो, मी, बाळासाहेब कर्णवर पाटील, आणखी दुसरे 1-2 लोक होते आणि पत्रकार होते. तर अशा तऱ्हेने मी पुढचा ठराव मांडत आहे. ही जी काय वाडा आहे या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं भव्य असं स्मारक उभं राहावं आणि त्यासाठी शासनाने विशेष अशी तरतूद करावी. तर याला किती लोकांचा पाठिंबा आहे? ठीक आहे, हा मी ठराव आपण मंजूर करत आहोत. दुसरं एक सुचवलं आहे मला आपल्या कुलगुरू साहेबांनी की सोलापूर विद्यापीठातील अहिल्यादेवी होळकर जे काही स्मारक उभा केलेलं आहे त्याच्या स्मारकाला लोकार्पणासाठी पंतप्रधान मोदी यांनी यावे. तर हे किती लोकांना मंजूर आहे? ठीक आहे, तसं आपण त्यांची सही घेऊन तो पंतप्रधानांना पाठवून देऊया. पण आता हा किती अंमलात येतो हे आपण सांगू शकत नाही, कारण आतापर्यंत आपण केंद्राला ठराव पाठवलेले नाहीत, आपण फक्त महाराष्ट्र शासनाला ठराव पाठवलेले. तर अशा तऱ्हेने आपण हे सर्व ठराव मांडलेले आहेत आणि ठराव एकमताने मंजूर झालेले आहेत. तर या ठिकाणी जेव्हा मी 8 दिवसापूर्वी आलो होतो, थोडक्यात मी सांगतो 1 मिनिटामध्ये, तर मला असं वाटत होतं की या ठिकाणी एवढ्या 15 दिवसामध्ये साहित्य संमेलन होईल की नाही. कारण इथं मी ज्यावेळेस आलो होतो इथं तर प्रत्येकजण काय म्हणणार माहिती का, स्टेजवर 100 लोक असतात आणि पुढं 10 असतात. पण मी म्हणलं आम्ही गेले 10 वर्ष झालं कार्य करतोय, पण आम्हाला असं कधी आढळून आलं नाही. आम्हाला असं कधी आढळून आलं नाही. म्हणजे वरी 100 आणि खाली 10, कारण आमच्याकडे वरी एक असतो, बाकीचे सगळे पुढे बसलेले असतात. म्हणून अशी आमची संस्कृती आहे त्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाची. तुम्ही बी पाहिलं असेल, आज 2 दिवस झालं. आत्तासुद्धा मी तिथं आचार्याला विचारलं तर त्यांनी सांगितलं दुपारी 250 लोक जेवलीच आहेत. म्हणजे जवळजवळ 150 लोक आज सुद्धा काय होते, दिवसभर बसून होते. ही ह्या व्यासपीठाची खासियत आहे. आणि इथं या ठिकाणी आलेला प्रत्येक